नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्यावर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आपण काय काय जाणून घेणार आहोत या गोष्टीला. तर आजच्या भागामध्ये स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अर्णव हा ईश्वरीला भेटण्यासाठी, तिला सॉरी बोलण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. पण त्या दोघांमध्ये एका अशा विषयावरून संभाषण होतं की त्यानंतर अर्णव हा ईश्वरीला सॉरी म्हणत तर नाही, पण तरीसुद्धा त्याच्या ज्या फिलिंग्स असतात त्या ईश्वरीपर्यंत पोहोचतात. आता नेमकं असं त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं की त्यानंतर अर्णवही बेचैन होऊन गेला आणि ईश्वरही. हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. तर त्याचबरोबर आता अंजलीने सुद्धा अर्णवला समजावलं आहे की ईश्वरीला कधीच स्वतःपासून दूर जाऊ देऊ नकोस. आता अर्णवही या गोष्टीवर विचार करतोय खरा, पण पुढे नेमकं काय घडणार? अर्णव आणि ईशू कायमचे एकत्र राहणार की पुढे जाऊन काहीतरी संकट येणार? ते सगळं तर आपल्याला मालिकेमध्येच पाहायला लागेल. त्यामुळे आपला एपिसोड पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग एकंदरीत आजचे सगळे मुद्देच लक्षात घेता व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आता फायनली अर्णवला ईशूला सॉरी बोलायचं असतं. मग काय, आता अर्णव हा घरी तर आलेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं बसलेलेही असतात. दोघंही थोडे अनकम्फर्टेबल असतात. ईशू अर्णवला सांगत असते, आमची नमुताई खूप छान कॉफी बनवते, म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच तिच्या हातची कॉफी खूप आवडते. घरी कोणी पाहुणे वगैरे आले की मग आम्ही कॉफीच बनवतो. त्यावर आता इकडे अर्णव हा तिला फक्त मान हलवून होकार देतो. तर ईशू म्हणत असते, नमुताईला कधी एवढा वेळ लागत नाही खरं तर, म्हणजे आज. त्यावर अर्णव म्हणतो, नाही काही हरकत नाही, तसंही मी सुद्धा निवांत आलो आहे. त्यावर मात्र आता ईशू हे काही बोलत नसते. आता दोघंही गप्प बसतात थोडा वेळ आणि मग अर्णवच बोलायची सुरुवात करतो. तू नेहमी एवढी बडबड करत असतेस, पण खूप काही भोगलंयस तू, पण कधी या सगळ्याबद्दल बोलली नाहीस. जर कदाचित बोलली असतीस तर मला माहिती आहे की तू तुझं लॉकेट मिळवण्यासाठी किती खटाटोप केलास, पण मला माहीतच नव्हतं. त्यामुळे एकदा जर खरं सांगितलं असतंस तर. आता मात्र अर्णवने असं म्हटल्यावर ईशूही त्याला विचारते, सर मला सांगा, मी जर तुम्हाला सगळं खरं सांगितलं असतं तर तुम्ही मला माझं लॉकेट परत केलं असतं? त्यावर मात्र आता अर्णवकडे काहीच उत्तर नसतं आणि तो अगदी निरुत्तर होऊन गप्प बसलेला असतो. मग ईशू स्वतःच्या गळ्यातलं लॉकेट उघडते आणि अर्णवला त्यामधले आपले आईबाबा दाखवत म्हणत असते, हे आहेत माझे आईबाबा. त्याबरोबर लगेच पुढे ईशू सांगत असते, माझे आईबाबा हे एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यावर अर्णव हा तिला विचारतो की तुला तुझे आईबाबा आठवतात का? त्यावर ईशू ही त्याला सांगत असते की नाही, फारसे नाही आठवत, पण हो, ज्या दिवशी त्यांनी मला हे लॉकेट दिलं होतं ना, तो दिवस अगदी टळक आठवतो मला. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की हे लॉकेट जोपर्यंत माझ्याकडे असेल तोवर ते माझ्यासोबत असतील. त्यावर अर्णव आता ईशूला विचारायला लागतो, बरं मग त्याबरोबर ईशू सांगते की माझे आईबाबा कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. आमचं हे लॉकेट देणं ही आमची शेवटची भेट. सर, आणि तुमची आई म्हणजे ती? त्यावर मात्र आता ईश्वरीला अर्णवला विचारायचं आहे की तुमची आई कशी वारली हे अर्णवला कळतं आणि मग अर्णव हा ईश्वरीला सांगायला लागतो, त्या रमाकांत राजे शिर्के यांच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी आली आणि तिने माझ्या आईची जागा घेतली. ही गोष्ट माझ्या आईला सहनच नाही झाली आणि म्हणून तिने. त्याबरोबर आता मात्र पुढे काही न बोलता अर्णव गप्प राहतो. पण ईशूला त्याला जे सांगायचं आहे ते कळून जातं. मग ईशू त्याला विचारते, सर अर्णवराजे शिर्के म्हणजे तुमचे बाबा का? त्यावर लगेच अर्णव हा अनफॉर्च्युनेटली येस असं म्हणतो. त्याबरोबर लगेच ईशू ही त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते आणि त्याला विचारते, सर मग तुम्हाला माहीत आहे का की ती मुलगी कोण होती?
कोण आहे? त्याबरोबर लगेच अर्णव हा पुढे सांगत असतो, नाही, पण जर कदाचित मला कळलं असतं ना की ती मुलगी कोण होती, तर मी तिचं काय केलं असतं हे मलाच माझं माहीत नाही. आता मात्र अर्णव एवढं सांगतो आणि ताबडतोब तिकडनं निघून जातो. आता इशू मागून त्याला हाका मारते खऱ्या 2-3, पण अर्णव काही थांबत नाही. तर त्यानंतर आता नमुताई कॉफी घेऊन आलेली असते. ती म्हणायला लागते, अगं अर्णव सर कॉफी न घेताच गेले, असे कसे? तुला सॉरी म्हणायला आले होते ना ते, मग काय झालं? आता मात्र इशू थोड्या वेळासाठी एका ट्रॉमामध्ये गेलेली असते. अर्णव जे काही बोललेलं असतो त्याचा ती विचारच करत असते. तर दुसरीकडे आपला राकेश हा आता 2 गुंडांना पैसे देतो जाऊन ईश्वरीच्या वडिलांना त्रास देण्यासाठी. आता काय, ते गुंड येतात ईश्वरीच्या घरी बाबांना तिच्या भेटायला आणि सांगतात की घर खाली करायचं आणि सरळ जाऊन आमच्या शेठजींना किल्ली द्यायची, समजलं का? चल लवकर निघायचं इकडनं. त्यावर आता ईश्वरीचे बाबा खमक्यापणे त्यांना सांगतात की हे बघ, मी तुझ्या शेठजी वगैरेला कोणाला घाबरत नाही, जे करायचं आहे ना ते कर म्हणावं त्याला, समजलं? ह्या असल्या पोकळ धमक्या मला नाही द्यायच्या. त्याबरोबर त्यातला एक व्यक्ती म्हणतो, तुला मग कायमचा वरतीच पाठवतो थांब, आणि बाबांच्या डोक्यामध्ये बांबूचा एक फटका मारतो. आता त्यांना तिरभिरी येते. इतक्यात लगेच नाटक करायला राकेश तिकडे येतो. अहो काका, तुम्ही या 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 इथे बसा. आणि मग तो लगेच ईश्वरीच्या वडिलांना सोफ्यावर बसवत त्या गुंडांना म्हणायला लागतो, काय रे, कळत नाही का तुम्हाला? काय करता इथे? का त्यांना त्रास देताय? त्याबरोबर काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोला, असंही तो त्या गुंडांना सांगतो. मग काय, ते गुंड लगेचच ईश्वरीच्या वडिलांना म्हणायला लागतात की तू आणि तुझा हा चेला लवकरात लवकर घर खाली करून इकडनं निघायचा. त्याबरोबर लगेच राकेश त्यांना घराबाहेर काढत म्हणतो, त्याआधी तुम्ही इकडनं निघा आणि पुन्हा जर शहाणे असाल ना तर इकडे फिरकायचं सुद्धा नाही, कळलं? चला निघा, चालते वा. आणि मग तो त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर काढून देतो आणि लगेचच ईश्वरीच्या वडिलांकडे येतो. त्यांना म्हणायला लागतो, काका अहो किती लागलं आहे तुम्हाला, थांबा थांबा मला बघू. आणि मग तो लगेचच त्यांचं डोकं बघायला लागतो. तर ईश्वरीचे बाबा सांगत असतात की नाही, फार नाही लागलेलं, मी ठीक आहे. त्यावर लगेच राकेश म्हणतो, अहो बाबा असं काय म्हणताय, लागलं आहे तुम्हाला, थांबा मी तुमच्यासाठी हळद घेऊन येतो. आणि मग तो हळद आणून ईश्वरीच्या वडिलांच्या डोक्यावरती लावायला लागतो. त्याबरोबर आता ईश्वरीचे वडील हे म्हणत असतात, ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं. त्या शेठजीने गुंड घरी पाठवले. त्याबरोबर तुम्ही देवासारखी मदतीला धावून आलात म्हणून बरं झालं, असंही ते म्हणायला लागतात. मग काय, राकेशला खरं तर हेच हवं असतं. राकेश लगेचच म्हणायला लागतो, अहो काका असं काय बोलताय? तुमच्या जागी जर माझे बाबा असते तर मी आलो नसतो का मदतीला? आणि खरं सांगू का, ईश्वरीजींचे वडील हे माझ्या वडिलांसारखेच ना माझ्यासाठी. त्यावर लगेचच आता राकेशने असं म्हटल्याबरोबर बाबा म्हणायला लागतात, मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही इथेच माझ्याबरोबरच राहा, तसंही मी एकटाच राहतोय. त्याबरोबर राकेश म्हणतो, अहो काका पण मी तुमच्याबरोबर असा. त्याबरोबर लगेच पुढे राकेश म्हणायला लागतो, अहो पण. त्यावर लगेच आता बाबा म्हणतात, का काही हरकत आहे का, काय झालं बोला ना. त्यावर राकेश म्हणतो, नाही काही हरकत नाही आहे, मी राहीन तुमच्याबरोबर. तसं मला योग्य नाही वाटत आहे, पण सध्या तरी तुमची सेफ्टी ही खरंच खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी सध्या तुमच्याबरोबर तुमच्यासोबत इथेच राहीन. त्याबरोबर बाबा हे म्हणायला लागतात की ठीक आहे, पण एक रिक्वेस्ट होती, आज इथे जे काही घडलं त्यातलं माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलींना काहीच कळू देऊ नका, उगाच त्या तिघींनाही टेन्शन येईल म्हणून म्हणतोय. त्यावर लगेच राकेश म्हणतो, काका माझ्यावर विश्वास ठेवा, निश्चिंत राहा, मी काहीच सांगणार नाही त्या तिघींनाही. तर दुसरीकडे नमू ही इशूला विचारत असते, काय मग झालं तुमच्या दोघांमध्ये बोलणं? अर्णव सर सॉरी म्हणायला आले होते ना तुला, म्हटले का ते तुला सॉरी? त्यावर इशू सांगत असते, ताई सॉरी तर नाही म्हणाले ते मला, पण आज असं काही सांगून गेले ना की खरंच. त्याबरोबर लगेच नमू ही इशूला म्हणत असते, इशू तुला खरं सांगू का, तुम्हा दोघांचं नातं ना नेमकं कसं आहे त्याला काही नावच देता नाही येणार. खूप वेगळं नातं आहे तुमचं. म्हणजे कधीतरी खूप भांडता, कधीतरी नुसतेच वाद घालत बसता, तर कधीकधी एकमेकाला इतकं बोलता की असं वाटेल आता युद्ध पेटतंय, आणि कधीतरी एकमेकाला असं समजून घेता, न बोलता एकमेकाच्या मनातलं ओळखता. त्यावर मात्र आता इशू ही पुढे म्हणत असते, ताई आज म्हणजे ना मी जे अर्णव सरांना भेटले ना ते काहीतरी वेगळेच वाटले गं. म्हणजे या माणसाला कधी आपण बघितलंच नाही,
अगदी असं काहीतरी. त्याबरोबर लगेच आता नमुताई इशूला म्हणत असते, असं आहे का? म्हणजे आत्तापर्यंत जे तुझ्यासाठी भडकुचन, ज्वालामुखी, फक्त भांडण्याचं भंडार होतं, ते आज तुला एवढे वेगळे वाटायला लागलेत. आणि मग नमुताई इशूला म्हणत असते, अगं इशू, दी ग्रेट ASR ह्यांच्या मनामध्ये आपण एखाद्याला वाईट बोललो याची भावना येते आणि ते तुला सॉरी म्हणण्यासाठी इथपर्यंत येतात. ही गोष्ट मोठी नाही आहे का? त्याबरोबर पुढे इशू सांगत असते, ताई तुला माहिती आहे, पूर्वी ना मला असं वाटायचं की या माणसाला भावनाच नाही आहेत, याला फिलिंग्स कळतच नाही दुसऱ्याच्या. पण नाही, तसं नाही आहे. यांना आपल्यामुळे दुसऱ्याला वाईट वाटतं याची जाणीव होते. यांनासुद्धा दुसऱ्याच्या मनाबद्दल फिलिंग्स आहेत. खरं सांगू का, तर आत्तापर्यंत ना मला या सगळ्या गोष्टी कधी कळाल्याच नव्हत्या. पण आत्ता हळूहळू मला अर्णव सरांबद्दल एक एक गोष्ट कळायला लागली. खरं तर त्यांच्याबद्दल जितकं वेगळं वेगळं कळतं आहे ना, तितकं काहीतरी नवीनच मला समजतं आहे. त्याबरोबर आता लगेचच नम्रता ही इशूला धीर देत असते. ती तिला म्हणत असते की इशू, अगं हळूहळू सगळं तुला कळायला लागेल. आणि हळूहळू सगळं होतं ना. आता त्या दोघी बहिणी एकमेकीबरोबर बोलत असतात. तर दुसरीकडे वल्लरीने ज्या मुलाला ईश्वरीची पत्रिका तपासण्यासाठी दिलेली असते, त्या मुलाला भेटायला ती आलेली असते. आता ती त्या मुलाला कॉल करत असते, पण तो काही फोन उचलत नसतो. आता वल्लरी म्हणत असते की हा मुलगा फोन का घेत नाही आहे माझा, काय करतोय? इतक्यात लगेच तो मुलगा त्या ठिकाणी येतो आणि तो वल्लरीला म्हणायला लागतो, अहो मॅम इथेच होतो म्हणून फोन नाही घेतला. बोला ना, का बोलवलं तुम्ही? त्यावर लगेच आता पुढे वल्लरी त्याला म्हणत असते, मी तुला एक पत्रिका पाठवली होती, ती पत्रिका तपासायची होती, काय झालं तिचं? त्यावर तो मुलगा सांगत असतो, अहो मॅम मी ती पत्रिका माझ्या ॲपवरती घालून बघितली, काय मस्त, काय भारी पत्रिका आहे होती. खरंच त्या पत्रिकेचं पहिलं पान म्हणजे ना सगळे योग कसे. त्यावर लगेच आता वल्लरी म्हणायला लागते, ए गप रे, मी त्या पत्रिकेचे त्या मिडल क्लास मुलीचे गोडवे ऐकायला इकडे आलेले नाही आहे. मी तुला हे विचारायला आली आहे की त्या पत्रिकेबरोबर मी तुला आणखीन एक पत्रिका पाठवली होती. ती पत्रिका होती अर्णवराजे शिर्केची. ती पत्रिका आणि त्या मुलीची पत्रिका लग्नासाठी अनुरूप आहेत का नाही, त्या जुळतायत की नाही हे बघायला मी तुला सांगितलं होतं. त्याचं काय झालं? त्यावर लगेचच आता 2 मिनटं वेळ घेत तो मुलगा म्हणतो, ओ अच्छा, त्याच्यासाठी पाठवल्या होत्यात होय पत्रिका. अहो मॅडम मग आधी नाही का सांगायचं? आता वल्लरीला आधी नाही का सांगायचं असं ज्यावेळेस तो मुलगा विचारतो, त्यावेळेस वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी त्याला म्हणायला लागते की मी आधीच सांगितलं होतं, समजलं? त्याबरोबर लगेच तो मुलगा म्हणायला लागतो, सॉरी मॅडम, ठीक आहे, मी बघतो आणि सांगतो मग तुम्हाला. त्यावर वल्लरी त्याला सांगत असते, सांगतो नाही, सांगायचं, आणि आज रात्रीपर्यंत मला सगळ्या डिटेल्स मिळाल्या पाहिजे, कळलं? त्यावर लगेचच तो मुलगा म्हणतो, हो मॅडम, आज रात्रीपर्यंत तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातील. फक्त तेवढं. त्याबरोबर वल्लरीला कळतं की याला पैशांचं विचारायचं आहे. वल्लरी लगेचच त्याला सांगते, आधी काम कर, काम झालं की उरलेले पैसे मिळतील, समजलं? त्याबरोबर लगेचच तो मुलगा ठीक आहे मॅडम, ठीक आहे, चालेल असं म्हणत तिकडनं निघून जातो. आता मित्रांनो, खरं तर वल्लरीने मुद्दामून अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळते की नाही हे बघायला सांगितलेलं असतं. जर जुळत असतील तर तिला त्या पत्रिकांमध्ये काहीतरी चेंजेस करता येतील, आणि जर जुळत नसतील तर मग तिचं कामच होऊन गेलं. तर दुसरीकडे आता तो मुलगा गेल्यावर वल्लरी म्हणायला लागते की चला, त्या ओल्ड लेडीला, माझ्या सासूला असं वाटतं आहे की ती अर्णव आणि ईश्वरीचं लग्न करून देईल. पण तिला काय माहीत की तिची ही सून तिच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे ते. पण आता खरं तर वल्लरीला हे नाही माहिती की वाईट व्यक्ती चांगल्या व्यक्तीपेक्षा कितीही पुढे असली तरीसुद्धा चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी देव हा नेहमी असतो. तर दुसरीकडे अर्णव हा आता घरी आलेला असतो ईश्वरीच्याकडून जाऊन, आणि आता तो थोडा अपसेट असतो. मग काय, आता अंजली येते आणि अर्णवच्या शेजारी बसते. ती त्याला विचारायला लागते, काय मग सॉरी म्हणायला गेला होतास ना? म्हटलं सॉरी, झालं तुमचं बोलणं, भेटलात ना तुम्ही दोघं नेमके एकमेकांना? त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा फक्त तिच्याकडे बघतो. मग अंजली लगेचच त्याच्या मनातलं ओळखत म्हणते, नाही म्हणालास ना सॉरी? त्यावर अर्णव म्हणतो, नाही सॉरी नाही म्हणालो ताई, पण आज खरंच पहिल्यांदा एक्सप्रेस झालो मी कोणासमोर तरी. कदाचित तू म्हणतेस तसंच झालं असेल.
तिची ही अवस्था लहानपणी आपल्यासारखीच होती म्हणून एक्सप्रेस व्हायला झालं. पण खरंच सांगतो, आज मी सॉरी न म्हणता बरंच काही बोलून गेलो. माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी आज मी तिला सांगितल्या, पण मला जे म्हणायचं होतं ते तिच्यापर्यंत पोहोचलं. सॉरी न बोलता तिला ते कळलं. त्याबरोबर लगेचच आता अंजली ही अर्णवला समजावून सांगत असते, चिंटू काय असतं ना, सॉरी म्हणण्यापेक्षा त्या सॉरीच्या मागच्या ज्या काही भावना असतात, इमोशन्स असतात ते महत्त्वाचे असतात. आणि आपण ते न सांगता समोरच्याला ते कळणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ईश्वरीला ते कळतं आहे. त्याबरोबर पुढे आता अंजली ही अर्णवला सांगत असते, ईश्वरी तेवढी समजूतदार नक्कीच आहे. आणखीन एक, अर्णव तुला एक खरं सांगू, मला असं नेहमी वाटतं आपल्या आईचा आशीर्वाद ईश्वरीच्या सोबत आहे. त्यामुळे ईश्वरीला कधीच स्वतःपासून दूर जाऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं झालं ना, तर तिने तुझ्याकडे दी ग्रेट ASR म्हणून कधी पाहिलंच नाही रे. बघ ना, एक गोष्ट विचार कर, ती नेहमी तुझ्या चुका सांगते, तुझ्याशी भांडते, तुला बोलते, तिला जे वाटेल ते ती करते. तुझ्यासोबत आजपर्यंत कोणीतरी हे असं वागलं होतं का? त्यावर अर्णव लगेचच अंजलीकडे बघायला लागतो. तर अंजली म्हणते, नाही ना. तेच तर, अरे हा जो काही तिचा स्वभाव आहे ना, ही जी तिची हिंमत आहे ती फक्त सच्चेपणातून येते. आणि ईश्वरी खरोखर खूप चांगली मुलगी आहे. बघ ना, तिच्या मनात जे येतं, जसं येतं तसं ती तेव्हाच्या तेव्हा सांगून टाकते. ती तुला घाबरत नाही, कारण ती खरी आहे. कळतंय? आता मात्र अर्णवसुद्धा विचार करतो. आणि ही गोष्ट खरोखर खरीच आहे की ईश्वरी अर्णवला पहिल्यांदा भेटली होती तेव्हापासून तिने अर्णवबरोबर अजिबातच काही चांगलं बोलली नाही किंवा काही नाही. रोग बाय ठोक जे तिच्या मनात आलं ते खरं सरळ सोप्या साध्या भाषेत तिने नेहमीच अर्णवला सांगून टाकलं. खरं तर पहिलं तर ईश्वरीला माहीतच नव्हतं की हा दी ग्रेट अर्णवराजे शिर्के म्हणजेच ASR आहे. तर दुसरीकडे आता ईश्वरी ही नाराज आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. आई तिथेच बसून कपड्यांच्या घड्या करत असते. आणि आईच्या लक्षात येतं की इशू काहीतरी मनात ठेवते, ती नाराज आहे. मग आता आई ही इशूला म्हणत असते, इशू तुला माहीत आहे का गं, लहान असताना तू अशी गप्प बसलीस ना की मला बाई टेन्शन यायचं, प्रश्नच पडायचा, काहीतरी तुझं बिनसलं आहे, पण काय असा. आणि आजही मला तोच प्रश्न पडतो, काय झालं इशू, काही बिनसलं आहे का? त्यावर इशू ही आईला म्हणते, नाही गाई, तसं काही नाही आहे, मी थोडी दमली आहे, आज दमायला झालं बास. त्यावर आई इशूला म्हणते, दमायला झालं म्हणून गप्प आहेस की आईच्या समोर काहीतरी बोलून टाकेन म्हणून गप्प आहेस? त्याबरोबर ईश्वरीला आठवायला लागतात ते म्हणजे अर्णवचे शब्द. त्या रमाकांत राजे शिर्केंच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी आली जिने माझ्या आईची जागा घेतली आणि ही गोष्ट माझ्या आईला सहन नाही झाली. आणि मग माझी आई, त्याबरोबर आता हे आठवून इशूला वाईट वाटत असतं. इशू एकटीच गप्प बसलेली असते. तर दुसरीकडे अर्णवलासुद्धा जुन्या आठवणींचा त्रास होत असतो. तर दुसरीकडे आता मामीने ज्या मुलाला अर्णव ईश्वरीची पत्रिका तपासायला लावलेली असते तो सांगत असतो, एक नंबर, अगदी परफेक्ट कम्पॅटेबल आहेत या पत्रिका, माझा ऐकाल ना तर या दोघांचं लग्न लावून टाका, एकदम अनुरूप आहेत या पत्रिका एकमेकांसाठी. आता हे ऐकून वल्लरी आणि लावण्या दोघींनासुद्धा खूप मोठा धक्काच बसतो, कारण त्या दोघींना अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिकेतले गुण जुळलेले नको असतात. तर दुसरीकडे आता मात्र राकेश हा रात्रीचा ईश्वरीच्या फॅमिली फोटोमधील फक्त तिच्या फोटोबरोबर बोलत असतो. तो ईश्वरीच्या फोटोला सांगत असतो की लवकरच आता आपल्या दोघांचं लग्न होईल इंदोरी जिलबी, कारण आता मी तुमच्या वडिलांनासुद्धा इम्प्रेस करायला लागलो. आणि मग तो ईश्वरीच्या फोटोवरून हात फिरवायला लागतो. पण मित्रांनो, ज्या वेळेस राकेशचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस राकेशची अवस्था काय होईल याचा सध्या आपण विचारही करू शकत नाही. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा सकाळी दी ग्रेट ASR उर्फ अर्णवराजे शिर्के हा आलेला असतो, तो म्हणजे आपल्या लाडक्या ईश्वरीच्या घरी. आता सकाळ सकाळ येऊन अर्णव असा दरवाजा नॉक करतो. इशू अर्णवला बघते आणि लगेचच त्याला म्हणत असते, ऑफिस बंद केलं आहे का? नाही म्हणजे सकाळ सकाळ गाडी थेट आमच्या घराबाहेर थांबली म्हणून विचारलं हां. त्यावर मात्र आता अर्णव ईश्वरीला काही उत्तर देत नाही, फक्त तिच्याकडे बघून हसतो.
त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण मित्रांनो पाहणं तर हे इंटरेस्टिंग असेल की सकाळ सकाळ अर्णव आज इशूच्या घरी का आला असेल बरं. आता इशूने त्याला प्रश्न विचारला आहे की ऑफिस बंद वगैरे केलं आहे का, पण अर्णव कदाचित जर इशूला ऑफिसला घेऊन जायला आला असेल तर पुन्हा एकदा अर्णव आणि इशू एकाच ऑफिसमध्ये काम करायला लागले तर तुम्हाला काय वाटतं, अर्णव इशूला ऑफिससाठी घेऊन जायला आला असेल का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये जायला लागली तर मात्र लावण्याचं काही खरं नाही, कारण ऑलरेडी लावण्याला अर्णवच्या मनात स्वतःविषयी जागा निर्माण करता येत नाही आहे. आणि त्यातूनही जर इशू त्याच्यासमोर सतत राहायला लागली तर मग लावण्याचा लांब लांबपर्यंत अर्णव काही विचार करणार नाही, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. मग तुम्हाला काय वाटतं, आता इशू पुन्हा एकदा अर्णवचं ऑफिस जॉईन करणार का की नाही, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तर इथेच संपतो, पण पुढच्या एपिसोडमध्ये आता अर्णव आणि ईश्वरीची पुन्हा एकदा भेट झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इशू आणि अर्णव जिथे भेटतात तिथे एकतर काहीतरी म्हणजे इमोशनल तरी घडतं, नाहीतर अगदी महायुद्धाची परिस्थिती तरी निर्माण होते. आता तर दोघंजणं भेटलेत नॉर्मली, पण पुढे जाऊन या भेटीचं रूपांतर कशात होणार हे तर आपल्याला एपिसोडमध्येच पाहायला मिळणार. त्यामुळे पुढचा एपिसोड पाहायलासुद्धा विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.